माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये जे आपण पाहत आहोत सूर्यप्रहरा, जी सर्वात मोठा जे अध्याय आहे पवित्र कुराण मजीदमधलं, त्याच्यामधले जे श्लोक क्रमांक 29, 30 आणि 31 पाहिले होते. आणि त्याच्यामध्ये असं बघितलं होतं की जे काही या ब्रह्मांडात आहे ते सर्वश्रेष्ठ अल्लाहने मनुष्यासाठी बनवले आहे. आणि त्याच्यानंतर आपण हे असं पाहिलं होतं त्याच्यामध्ये की जेव्हा अल्लाहने फरिश्त्यांना असं म्हटले की अल्लाह काय करणार आहे की या जमिनीवर एक खलीफा बनवणार आहे, म्हणजे जे आदम अलैहिस्सलाम जे आहे त्यांना. तर फरिश्त्यांनी असं म्हटलं होतं की हे जे नवीन खलीफा आहे ते काय करणार की जमिनीवर फसाद करणार आणि जे रक्त आहे किंवा एकमेकांना मारून टाकणार. मग अल्लाहने असं म्हटलं की जे काही ज्ञान अल्लाहकडे आहे ते फरिश्त्यांकडे नाही. आणि तिथे अल्लाहने असं सिद्ध करून दाखवलं की एक अशी कुवत आहे किंवा एक अशी क्षमता आहे जी मनुष्यांमध्ये आहे आणि फरिश्त्यांमध्ये नाही. ती म्हणजे जे नाव अल्लाहने ब्रह्मांडातल्या गोष्टींचे नाव आदम अलैहिस्सलामला शिकवले होते आणि आदम अलैहिस्सलाम मी त्या नावांना पाठ करून दाखवलं होतं. तर फरिश्त्यांना जेव्हा विचारलं की तुम्ही आता हे नाव सांगा, तर त्यांना ते नाव सांगता आले नाही. आता याच्यामध्ये दोन शक्यता आहेत. एक तर जेव्हा आदम अलैहिस्सलामला अल्लाहने हे नाव शिकवले होते तेव्हा फरिश्ते तिथे हजर नव्हते. एक तर ही शक्यता आहे. आणि त्यांना हे जे विचारलं गेलं की या वस्तूंचे नावे सांगा, याच्या मागे अल्लाहचा उद्देश हे होऊ शकतो की त्यांना दाखवायचं होतं की तुम्हाला तिथे बसण्याची परवानगी दिली गेली नाही कारण तुमच्यामध्ये तेवढी क्षमता नाही. आणि दुसरी शक्यता ही होऊ शकते की जेव्हा आदम अलैहिस्सलामला हे नाव शिकवले गेले तेव्हा फरिश्ते तिथे हजर होते, पण त्यांच्यामध्ये एवढी क्षमता नव्हती की किंवा योग्यता नव्हती की हे नाव त्यांना समजेल आणि पाठ होईल किंवा ते लक्षात ठेवेल. तर याच्यावरून आपल्याला हे कळतं की आपण तेच ज्ञान घेऊ शकतो जे अल्लाह आपल्याला देऊ इच्छितो आणि मग त्या ज्ञानाला घेण्याची क्षमता आणि योग्यता आपल्यामध्ये निर्माण करतो. आता त्याच्यानंतर आपल्याला आता बघायचं आहे की जे श्लोक नंबर 32 आहे, 33 आणि 34, याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जे फरिश्ते होते ते त्या ब्रह्मांडातल्या वस्तूंचे नाव सांगू शकले नाही जे आदम अलैहिस्सलामनी सांगितले. आणि त्या फरिश्त्यांनी असं म्हटलं अल्लाहला की तू पवित्र आहे. आणि त्याच्यानंतर असं म्हटलं की जे ज्ञान आहे ते फरिश्त्यांनी असं म्हटलं की
त्यांना तेच ज्ञान आहे जे अल्लाहने त्यांना शिकवलं, आणि जे शिकवलं गेलं नाही किंवा ज्याची कुवत आणि क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण केली नाही, तर फरिश्त्यांना त्या गोष्टींचं ज्ञान किंवा त्यांच्यामध्ये ती क्षमता नाही, असं त्यांनी कबूल केलं. आणि नंतर असं म्हटलेलं आहे की फरिश्त्यांनी अल्लाहला म्हटलं की अल्लाह जो आहे तो वास्तविकता, परिपूर्ण ज्ञान राखणार आहे आणि बुद्धी कुशलता सुद्धा राखणार आहे. त्याच्यानंतर आहे की जेव्हा अल्लाहने आदम अलैहिस्सलामला सांगितलं की आता तुम्ही या गोष्टींचे नावे सांगा जे मी तुम्हाला शिकवले होते, तर आदम अलैहिस्सलामने काय केलं, या गोष्टींची नावे सांगितली. आणि त्याच्यानंतर काय झालं की मग अल्लाहने फरिश्त्यांना असं म्हटलं की मी तुम्हाला सांगितलं नव्हतं की मला जे तुम्ही करता आणि जे तुम्ही लपविता त्याचं ज्ञान आहे, आणि आकाशांमध्ये जे आहे आणि धरतीवर जे आहे त्याचं ज्ञानसुद्धा मला ज्ञान आहे, असं अल्लाहने फरिश्त्यांना म्हटलं. म्हणजे जे अदृश्य गोष्टी आहेत आकाशांमध्ये आणि धरतीवर त्याचं ज्ञानसुद्धा आहे, आणि जे आपण मनुष्य करतो आणि लपितो त्याचं ज्ञानसुद्धा, परिपूर्ण ज्ञानसुद्धा अल्लाहला आहे. म्हणजे आपल्या मनात काय चालू आहे, डोक्यात काय चालू आहे, आपण पुढे काय करणार आहोत, तर हे सर्व ज्ञान अल्लाहला आहे. त्यानंतर असं सांगितलेलं आहे की जेव्हा अल्लाहने फरिश्त्यांना असं म्हटलं की आदम अलैहिस्सलामला सजदा करा किंवा नमन किंवा नतमस्तक व्हायला सांगितलं, तर हे जे सर्वांनी काय केलं, म्हणजे जेवढे ब्रह्मांडात जिवंत किंवा होते, म्हणजे जेवढे जीव होते सर्वांनी काय केलं, आदम अलैहिस्सलामला सजदा केला, शिवाय इब्लिसच्या. आणि जो इब्लिस होता त्यांनी काय केलं, घमंड दाखविलं, इन्कार केला. आणि अल्लाहने असं म्हटलं की इब्लिस तर होताच इन्कार्यांमध्ये किंवा काफिरांमध्ये. तर इथे आपल्याला हे समजलं की आता याचा उल्लेख आपल्याला जे अध्याय नंबर 7 आहे अल आराफ, त्याच्या श्लोक नंबर 12 मध्ये सुद्धा मिळेल, जिथे अल्लाहने असा उल्लेख केलेला आहे की जेव्हा फरिश्त्यांना असं म्हटलं गेलं की आदम अलैहिस्सलामला सजदा करा, तर इब्लिस जो होता, कारण हे म्हणजे ही जी आज्ञा दिली होती ती फक्त फरिश्त्यांना दिली होती, पण जेवढे जीव होते धरतीवर ब्रह्मांडात, ज्यांनी ज्यांनी हे ऐकलं सर्वांनी सजदा केला आदम अलैहिस्सलामला. पण जो इब्लिस होता त्यांनी काय केलं की त्यांनी असं म्हटलं अल्लाहला की अल्लाहला म्हटलं की तू मला जी आग आहे त्याच्यापासून तयार केलेला आहे, आणि आदम अलैहिस्सलामला जे माती आहे त्याच्यापासून तयार केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे इब्लिसने असं म्हटलं की मी त्याच्यापेक्षा म्हणजे चांगला आहे किंवा बरा आहे, आणि त्याच्यामुळे मी त्याला सजदा का करू. म्हणजे इथे त्यांनी घमंड दाखविला. आता इथे दोन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात की एक गोष्ट तर ही आहे की आपल्याला जेव्हा सर्वश्रेष्ठ अल्लाहने कोणतीही आज्ञा दिली, तर आपलं कर्तव्य काय आहे
की लगेच आपल्या हृदयापासून आणि मनापासून त्या आज्ञेचं पालन करावं, जेवढ्या आज्ञा अल्लाने आपल्याला दिलेल्या आहे. मग त्या आज्ञांचं आपल्याला फायदा दिसो किंवा न दिसो, किंवा त्याच्या मागचं काय कारण आहे ते आपल्याला कळो किंवा न कळो, आपलं काम आहे की हे आदेश अल्लाकडून आलेला आहे तर काय करावं, त्याचं पालन करावं. आणि दुसरं आपल्याला हे शिकायला मिळतं की आपण कधीही स्वतःवर म्हणजे स्वतःला मोठं समजायचं नाही, स्वतःला उत्कृष्ट समजायचं नाही, आणि स्वतःला म्हणजे असं मोठं समजून स्वतःवर घमंड करणे आणि स्वतःचे फायदे दुसऱ्यांना दाखवणे हे केवढा मोठा पाप आहे हे आपल्याला याच्यामधून समजलं. तर हे होतं श्लोक नंबर 1, 32, 33 आणि 34 जे आहे श्लोक क्रमांक यांचं संदेश. तर आता पुढचे जे श्लोक आहे 35, 36 ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आज आपण इथे थांबू.